नमस्कार, माझं नाव आहे अदिती. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज केकचं कुकिंग करून दाखवणार आहे. माझी पहिलीच नवीन रेसिपी आहे. सो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर नक्की करा. सो मी आज तुम्हाला केकची रेसिपी दाखवणार आहे. सोप्यात सोपी पद्धती मी यूट्यूबलाच बघितलेली तुम्हाला आणि सोप्यात पद्धत कशी करायची ते दाखवणार आहे. सो ते तुम्ही स्टेट्यूड बघत राहा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईबर नक्की करा. साहित्य बघूया काय काय लागणार आहे. ते साहित्य आहे, इथं मी मिल्क पावडर घेतली आहे अर्धी वाटी. माझ्याकडे काय मेजरमेंट नाही आहेत, ते कप्स आहेत, ते मी माझ्या ह्याने अर्धी वाटी घेतली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असं घेऊ. सो पिठी साखर आहे ती अर्धी वाटी आहे आणि मैदा आहे ती फुल वाटी आहे. ह्या वाटीप्रमाणे ही फुल वाटी घेतली आहे. हा स्पून आहे छोटासा. बेकिंग पावडर आहे प्लस बेकिंग सोडा आहे आणि ही एक छोटीशी बुट्टी आहे, त्याच्यामध्ये मी करून दाखवते. आपल्याला मैदा टाकायचा आहे. हा पूर्ण बाऊल असा पूर्ण मैदा टाकायचा आहे. याच्यामध्ये एक बाऊल असा छोटा बाऊल आहे, हा जे वाटीप्रमाणे हा बाऊल मैदा. त्यानंतर आपली पिठी साखर, अर्धी वाटी आणि मिल्क पावडर अर्धी वाटी. त्यानंतर हा स्पून आहे छोटासा. ह्या स्पून आपल्याला हा एक स्पून असा बेकिंग सोडा टाकायचा आहे, जे खायचा सोडा. आणि ह्याच स्पूनने बेकिंग पावडर एक स्पून. थोडीशी नकळत आणि टाकली मी, तुम्हाला लागेल तशी तुम्ही टाका. आणि हे स्पॅच्युलाने हलवून घ्यायचं आहे. प्रमाण व्यवस्थित असेल तर आपला केकही व्यवस्थित होतो. गाठ्या सो अशी आपली हे चालून झाली. मी अनेकदा चालणार आहे परत ह्या छोटीमध्ये घेऊन चालणार. दोनदा चालू म्हणजे गुठळा. सो अशा पद्धतीने मी दोनदा मस्तपैकी चालून घेतले. सो हे आपलं प्रेमिक्स तयार आहे केकासाठी. सो असं ह्याचा आता केक कसा बनवायचा हे तुम्हाला मी दाखवते. चला. केक बनवण्यासाठी इथं मी एक मोठं हा वाटी आहे ती भरून प्रेमिक्स घेतलं आहे. सो अजून एक वाटी ही घ्यायची आहे. सो आहे ते तयार आहे. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, कन्सिस्टन्सी समजलं. सो मी आता हॅटिंगमध्ये ओतून घेते. सो केक बनवण्याच्या आधी केकिंगला पण तेल लावणार आहे आणि मी असा एक माझ्याकडे थोडं ताव टाकलं, त्याच्यामुळे असं आपण टाकले. त्याच्यापासून बटाटे दिवस हातामध्ये मला दाखवते साईज करायचं. सो पहिलं आपण थोडंसं तेल टाकायचं, एकदम थोडंसं, आणि हे सगळं ग्रीस करून घ्यायचं. सगळं लावून घ्यायचं असं. आणि मग सो इथं कढई प्रीहीट व्हायला ठेवले. तोपर्यंत मी प्रीमिक्स याच्यामध्ये ओतते.
भांडं असं करायचं चकाचक स्पॅच्युला नसेल तर चमच्याने पण केलं तरी चालेल. सो एवढं असं हे झालेलं आहे. त्याच्या पुढची प्रोसिजर काय आहे ती तुम्हाला सो हे आहे आपलं प्रिमिक्स. तर असं टॅप करायचं आहे. एअर बबल असतात ना बस. सो कसं हे टॅप केल्यानंतर आपल्याला हे त्याच्यावर ठेवून द्यायचं कसे आणि मग गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची अशी आणि मग ह्याच्यावर असं झाकण लावून 30 मिनिटासाठी बेक होऊन द्यायचं आहे. सो आता किती वाजले बरोबर 6:45 पण 2 मिनिट आहे. सो चला आपण केक बघूया. गरम आहे. वाव मस्त फुलला आहे. सो चेक करून बघूया का. थोडं डस्ट आहे. सो 5 मिनिट अजून ठेवते मी. वाजले 7:05 सो आपण केक बघूया. झालं की बघा. सो दिसत तर आहे. सो बघूया थांबा. एकदम क्लीन निघते. मागासारखी निघत नाही आहे. क्लीन एकदम निघते. सो गॅस बंद करते. मी हे आहे ना हे काढून बाजूला ठेवते. थंड होते. एखादा ओलासा कापड असेल हे फाटला मी तर टाकून घ्या. सो माझ्याकडे थोडी व्हिप आहे. ही अशी व्हिप आहे. मी आता ती फेटणार आहे आणि बिना बिटरची व्हिप कशी फेटते तुम्हाला जर का डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल सांगा, मी नक्की दाखवेन. सो ही फेटून झाल्यानंतर मी दाखवते. तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. केक असा पूर्णपणे आता थंड झाला आहे. सो आपण बघूया निघतोय का. सो टेम्पिंग काही रस्ता पण निघाला मस्तपैकी निघाले. सो अशा पद्धतीने आपला केक निघलेला आहे. छान झालं. टेम्पिंग पण झालं. सो व्हिडिओ जास्त मोठा होतोय म्हणून मी पार्ट 2 मध्ये दाखवणार आहे की व्हिपिंग क्रीम कशी तयार करून त्याला बेसला कशी लावायची, केक तसा व्यवस्थित आईस केक कसा तयार करायचा. पार्ट 2 मध्ये उद्याच्या का परवाच्या भागामध्ये तुम्ही बघालच की मी कशा पद्धतीने आईस केक कसा तयार केला. सो बाय बाय.